महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या ओबीसी विरुद्ध मराठा आरक्षणाचा वाद पुन्हा एकदा तापला आहे। मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर जीवे मारण्याचा कट रचल्याचा गंभीर आरोप केलाय। जरांगे यांच्या म्हणण्यानुसार धनंजय मुंडे यांनी 2.5 कोटी रुपयांची सुपारी देऊन हत्येचा प्रयत्न केलाय। या आरोपांमुळे राज्यभर खळबळ उडाली असतानाच या प्रकरणात पाथर्डी येथे ओबीसी समाजाच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने एकत्र येऊन मनोज जरांगे यांच्या वक्तव्याचा तीव्र निषेध नोंदवलाय। त्यांनी जरांगे यांच्या आरोपांना धातांत खोटे म्हटले आणि धनंजय मुंडे यांच्या प्रतिमेचे दुधाने अभिषेक करून धनंजय मुंडे आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है अशा घोषणा दिल्या। ओबीसी नेते छगन भुजबळ आणि धनंजय मुंडे यांच्यासह अनेक ओबीसी नेत्यांनी शरद पवार गट सोडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत युती केली होती। यामुळे शरद पवार यांच्या राजकीय सत्तेला मोठा धक्का बसला असल्याचे बोलले जात आहे। त्यानंतर शरद पवार यांनी मनोज जरांगे यांना पुढे करून ओबीसी नेत्यांचे राजकीय अस्तित्व संपवण्याचा आणि चारित्र्य हनन करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप ओबीसी नेत्यांकडून होत आहे। आज गेली 2-3 दिवसापासून आपण जे पूर्ण महाराष्ट्राची जनता टीव्हीच्या माध्यमातून इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून जे आपण पाहत आहोत त्या अनुषंगानं संपूर्ण राज्यातील सर्व लोकांना आज या ठिकाणी जे काही चाललंय या विषयावर आज या ठिकाणी संबंध पाथर्डी तालुक्याच्या वतीनं माननीय आपले नेते धनंजय मुंडे साहेब यांच्यावर जे आरोप मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी जे केलेले आहेत त्या आरोपाच्या अनुषंगाने आज आम्ही सर्व पाथर्डीकर सर्व समाजातील सर्व या ठिकाणी आलेली मंडळी साहेबावर जे आरोप त्या ठिकाणी केले आहेत त्या आरोपाच्या अनुषंगाने आज आम्ही साहेबांना या ठिकाणी आमच्या सर्व प्रथम पाथर्डीकराच्या वतीनं आज या ठिकाणी आम्ही दुग्धाभिषेक या ठिकाणी करणार। थोड्याच वेळात तो कार्यक्रम आम्ही या ठिकाणी करणार आहोत। या ठिकाणी अनेक वक्त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रभर ही चर्चा चालू आहे का हे नेमकं काय होतंय, कशामुळे होतंय, काय चाललंय 2-3 वर्षापासून या महाराष्ट्रामध्ये संबंध लोक या विषयावर वेगवेगळ्या पद्धतीनं त्या ठिकाणी चर्चा करीत आहेत। पण चर्चा करत असताना मी एवढंच सांगतो का आज आमचे नेते विष्णू पंतांनी या ठिकाणी सांगितलं, महादेवभाई यांनी सांगितलं, अनेक लोक त्या ठिकाणी सांगतायत का हे खरं काय खोटं काय आणि हे चाललंय नेमकं कशामुळं, हे चाललंय कशामुळं हे सर्व लोकांना त्या ठिकाणी माहीत आहे। का गेली 2 महिन्यापासून हा जरांगे अंतरवालीत माशा मारीत बसला होता, त्याला कोणी विचारत नव्हतं, त्याला कोणी टीव्हीचं त्या ठिकाणी एखादा चॅनलवाला सुद्धा त्या ठिकाणी जात नव्हतं। कारण 2 महिन्यापासून त्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये वेगवेगळी आंदोलनं चालू होती। विदर्भामध्ये बच्चू कडू साहेबांचं आंदोलन चालू होतं, अनेक ठिकाणी वेगवेगळे आंदोलनं चालू होते। मग हा मागं पडला होता सांदीला, मग सांदीला पडलेल्या माणसाला जर पुढं यायचं परत, कारण चॅनलवाला तिकडे काय अंतरवालीत फिराना, तिथं बसल्या बसल्या फक्त माशासारखा हानीत होता, म्हणून हा त्यांनी एक केलेला स्टंट आहे, हा मीडियाचा एक स्टंट आहे असं मला या निमित्ताने म्हणायचं। पण स्टंट करीत असताना महाराष्ट्रात फक्त त्याला कोणीच दिसत नाही, महाराष्ट्रात फक्त त्याला बीड जिल्ह्यातील मराठवाड्यातील फक्त आमचे नेते धनंजय मुंडे साहेबांवर खालच्या भाषेत जाऊन टीका करायची। तुम्ही जर पाहिली असेल त्याची भाषा कशी आहे, अनेक नेत्याला महाराष्ट्रातील मोठमोठ्या नेत्याला ज्यांनी 25 वर्ष 30 वर्ष आपलं राजकीय जीवन सामाजिक जीवन या राज्यासाठी या देशासाठी त्यांनी घातलेलं आहे, त्यांच्यावर पण एकदम खालच्या पातळीची टीका हा माणूस करतोय। टीका करत असताना तुम्ही पाहिले माननीय मुख्यमंत्र्याच्या पार कुठं त्यांनी टीका केली, मुख्यमंत्र्याची माननीय महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याचे पार शेवटपर्यंत कुठं बोललाय सगळ्या जनतेने पाहिलं। अजित दादावर त्या ठिकाणी बोलले, शरद पवार साहेबावर बोलतोय, धनंजय आपल्या त्या ठिकाणी छगन भुजबळ साहेबाची तर विचारायची सोय नाही, आणि आमच्या मुंडे साहेबावर पंकजाताईवर अनेक ठिकाणी त्या ठिकाणी वेगवेगळ्या खालच्या पातळीवर हा माणूस बोललाय। बोलत असताना या माणसाची पातळी तुम्ही त्या ठिकाणी पहा, अतिशय गलिच्छ शब्द आहेत। मग मला नेमकं आज या माध्यमाच्या द्वारे मी विनंती करतो, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांना विनंती करतो का या जरांगेनं इथून पाठीमागच्या 2 वर्षाच्या कालखंडामध्ये अनेक नेत्यावर हल्ले त्या ठिकाणी घडून आणलेले, त्याचा कधी तुम्ही
खात्याच्या मार्फत तपास केलाय का? त्या ठिकाणी हाके साहेबावर हल्ला केला, त्या ठिकाणी वाघमारे साहेबावर हल्ला केला, अनेक ते करवीर नावाच्या माणसावर हल्ला केला, अनेक त्या ठिकाणी मुंबईत जाऊन धुडगूस घातला, नागपुरात जाऊन धुडगूस घातला, अनेक ठिकाणी ह्या माणसांनी धुडगूस घातला. मग मला मुख्यमंत्री साहेबांना विनंती करायची का या लोकांनी जर या जरांगेने एवढं फूस लावून जर एवढे हल्ले केले असेल तर तुम्ही त्याच्या विरोधात काय कारवाई केली हे महाराष्ट्राच्या जनतेसमोर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी सांगावं असे मी सर्वांच्या वतीनं आणि मीडियाच्या द्वारे हे जर आदरणीय मुख्यमंत्री साहेबांनी पाहिलं तर या विषयाकडे सुद्धा लक्ष देऊन गांभीर्यपूर्वक त्याच्यावर त्या ठिकाणी गुन्हा दाखल जरांगेवर झाला पाहिजे. या लोकांवर जे हल्ले झालेत याचा मास्टर माइंड हा मनोज जरांगे आहे असं मी या ठिकाणी तुम्हाला सांगतो. नाही, मनोज जरांगेंनी जे आरोप केले ते आरोप नेमकं कशामुळे केलेले आहेत, काय वाटतं तुम्हाला, काय भूमिका आहे? राजकीय स्टंट, मीडियाची स्टंटबाजी करायची, त्याला कोणी विचारत नव्हतं, माश्या पडले होते त्याच्यावर म्हणून त्यांनी तो आरोप केलेला आहे. नाही, अजित पवारांचे चिरंजीव पार्थ पवार यांचा एक जमीन घोटाळा बाहेर निघाला आणि जे डॉक्टर संपदा मुंडेचं प्रकरण होतं तो राजकीय विषय आहे, त्याचा काही विषय नाही. मला एवढंच सांगायचं आहे की जी मनोज जरांगेने जी भाषा वापरलेली आहे, जी वेगळी भाषा मुंडे साहेबावर वापरलेली आहे का त्या ठिकाणी तुमचं बीज सुद्धा ठेवणार नाही. मनोज जरांगेला या मीडियाच्याद्वारे मी पण सांगतो, जर आमच्या मुंडे साहेबाच्या केसाला जरी हात लागला तरी तुमचं सुद्धा बीज ठेवणार नाही. या मीडियाच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला सांगतो, हे तुम्ही लक्षात ठेवा. राज्याचे गृहमंत्री आणि मुख्यमंत्री या सर्व भूमिकेबाबत स्पष्टीकरण देताना दिसत नाही मीडिया. तर राजकीय विषय जे चाललंय सर्व जाणकार मंडळीला त्या ठिकाणी माहीत, पण अतिशय चुकीचं या ठिकाणी चाललेलं आहे. कुठंतरी राजकारणाचे जो डाव आहे हा एक मोठं षडयंत्र आहे, ते लवकरच त्या ठिकाणी बाहेर पडेल असं मला वाटतं. निवडणुकीच्या तोंडावरच धनंजय मुंडेवर आरोप केले जातात असं कायम बोललं जातं, याच्यात किती तथ्य? मोठं राजकीय षडयंत्र आहे. त्या ठिकाणी लवकरच साहेबांनी सुद्धा त्या ठिकाणी मुख्यमंत्री साहेबांना विनंती केलेली आहे की माझी नार्को टेस्ट करा, ब्रेन मॅपिंग करा. या सर्व पोलिसाच्या तपासून या सर्व गोष्टी निश्चित बाहेर येतील. मीडिया ट्रायल चालवलं जाते असं वाटत नाही का म्हणजे मुंडेला टार्गेट करून? 100% मीडिया ट्रायल. आता साध्या लहान मुलांना सुद्धा कळतंय, 1 वर्षापासून मीडिया ट्रायल चालू आहे, 24 घंटे चालू आहे. जिथं काही तथ्य नाही ते आरोपात सारखं मीडिया, सगळ्या मीडिया तिथंच धावतायत, दुसरीकडे काही विषयच नाही. नगरपालिकेच्या निवडणूक आल्यात आणि त्यासाठी धनुभाऊला कसं बदनाम करावं आणि बीड जिल्ह्यामध्ये जर वर्चस्व कसं कमी व्हावं म्हणून प्री प्लॅन करून काही असे लोक हाताने धरून हा कट रचलं, ही अत्यंत निंदनीय बाब आहे. त्यासाठी सगळी जनता समजदार आहे, ह्या भूलथापाला बळी पडणार नाही असं माझं मत आहे. दादा, तुम्ही पवार साहेबांचं, गोपीनाथराव मुंडे साहेबांचं राजकारण बघितलं, तुम्हाला असं वाटत नाही का जरांगे पाटील हे पवार साहेबांचंच काहीतरी बोलून सांगून ऐकतात, बोलतात? आता खरं सांगू का, त्या बाबतीत त्यांच्याबद्दल चरित्र आमच्या गाडी बसल्या, आमच्या घरी एकत्र जेवलं अनेक वेळा, परंतु ह्या बाबतीत माझ्यासारखे छोट्या माणसं त्यांच्या सगळ्या गोष्टी बोलणं मला पटलं नाही. आपण साधे कार्यकर्ते आहेत, त्याचा पर्सनल ओळखतात, पण वस्तुस्थिती आहे. हे प्रकरण आता जातीय तणाव वाढवणारे ठरत असून पुढे काय वळण घेणार त्यासाठीच बघत रहा लोकवाहिनी मीडिया. धन्यवाद.